सामाजिक परिस्थिती फार भयानक आहे. स्वैराचार, हिंसाचार, भ्रष्टाचार आणि दंभाचार या 4 आचारामध्ये समाज बुडाला आहे. तुम्ही बघा आता रोज बातम्या काय असतात काय नाही. सगळ्या मीडिया, सोशल मीडिया, झेन जी म्हणजे मोबाईल से म्हणजे आपली दोस्ती की असं म्हणतात की सोशल मीडियाशिवाय माणूस जगतच नाही. इंटरनेट नसेल तर तो संपला. अन्न वस्त्र निवारा हे सर शिकवायचे सर, त्याच्यानंतर वीज अन्न वस्त्र निवारा आणि आता मोबाईल वीज अन्न वस्त्र निवारा. सीक्वेंस हैज चेंज्ड. दूसरों को फोन करने में हम त्रस्त है, दूसरों को फोन करने में हम दिन रात त्रस्त है, लेकिन खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त है. तुमच्या मोबाईल वरून तुमचाच नंबर लावून बघा. कधी ट्राय केलाय का? एंगेज येतो. अरे आपण स्वतःलाच भेटत नाही. शिक्षण, सरांनी केलेले संस्कार आयुष्यात मोहाचे क्षण फार येतात. अनेक प्रकारचे मोह असतात. जो विद्यार्थी हा मोहाचे क्षण टाळू शकतो तोच संस्कारक्षम आणि गुणवंत विद्यार्थी. गुणवंत म्हणजे मार्कवान आहे ते 98, 99, 97, 100, 102, 110, 100 पैकी 110. कुठलं गणित आहे हेही मला सर, ही शिक्षण क्षेत्रावर आलेली सूज आहे. माणसाच्या शरीरावर सूज आली, त्याला लघवीच्या गोळ्या दिल्या की दुसऱ्या दिवशी ते वाळून जाते. हे मार्क म्हणजे शिक्षण क्षेत्रावर आलेली सूज आहे. आणि जर तुम्हाला मूल्य शिक्षण शिकवायचं असेल, नीतिमूल्याचं शिक्षण शिकवायचं असेल तर चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम. गुरुजन आहेत, आई वडील आहेत. आता तुम्ही 60च्या पुढच्या आहात. तुमचा नातू, आता मला मोबाईल येत नाही तर माझा नातू 2 हाताने बटणं दाबतो. मी कुतूहलानं त्याकडे पाहत राहतो की एवढं ह्या गोष्टीनं आपण आज समाज बदलतोय, झपाट्यानं बदलतोय. मी गेल्या 40 वर्षापासून सर्पदंशावर काम करतोय. 10,000 लोकांना जवळपास उपचार करता आला. मृत्यूदर त्यावेळेस 25% होता, आज 0%वर आम्ही आणू शकलो. पण सामाजिक परिस्थिती अशी आहे कि आदमी में जहर इतना भर गया है कि विषधरों का सारा वंश डर गया है. कि माणसाला साप विंचू सगळेच भ्यायला लागले. आदमी में जहर इतना भर गया है कि विषधरों का सारा वंश डर गया है. एक दिन तुम जरूर सुनोगे कि आदमी के काटने से सांप कोई मर गया है.